नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी 55 ते 70 वयोगटातील असेल तर ही परिस्थिती तुमच्यासाठी नवीन नक्कीच नसणार आहे. अनेक लोकांना दररोज सकाळी या संघर्षाला सामोरं जावं लागतं. कधी गुडघे दुखतात, कधी पाठ दुखते, तर कधी चालताना जडपणा जाणवतो. आणि सर्वात दुःखद गोष्ट अशी आहे की त्यांच्या आजूबाजूचे लोक अनेकदा म्हणतात की तुम्ही आता म्हातारे झाले आहात तर तुम्हाला हे सहन करावं लागेल. पण हे खरंच आहे का? वेदना ही केवळ वृद्धत्वाचा एक भाग आहे का? गोष्ट इतकी सोपी नाही. वृद्धत्व ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु शरीरामध्ये होणारे बदल ही या समस्यांची खरी कारणं आहेत. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं सांध्यांमधील वंगण हळूहळू कमी होऊ लागतं. हाडांमधील आधार कमकुवत होतो. त्याचवेळी शरीरामध्ये एक सौम्य अंतर्गत सूज निर्माण होते, जी अदृश्य असली तरी आपल्यावर सतत परिणाम करत असते. आणि ही सूज हळूहळू वेदना, ताठरपणा आणि कडकपणा वाढवते. पण चांगली गोष्ट ही आहे की जर शरीराला योग्य आधार मिळाला तर ते स्वतःमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात. आज आपण ज्याबद्दल चर्चा करणार आहोत ते कोणतंही महागडं औषध किंवा गुंतागुंतीचा उपचार नसून एक अतिशय सोपा घरगुती उपाय आहे. तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या घटकांपासून बनवलेली एक खास चटणी. त्या चटणीबद्दल बोलण्यापूर्वी शरीराला नेमकी कशाची गरज असते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं शरीर हे यंत्रासारखं आहे. ज्याप्रमाणे यंत्र सुरळीत चालण्यासाठी तेलाची गरज असते, त्याचप्रमाणे आपल्या सांध्यांनासुद्धा एका प्रकारच्या नैसर्गिक स्नेहांची गरज असते. जर हे स्नेहन कमी झालं तर प्रत्येक हालचालीसोबत घर्षण वाढतं, ज्यामुळे वेदना होतात. शिवाय शरीरातील सततची सौम्य सूज हळूहळू सांध्यांना कमकुवत करत जाते. इथेच काही अतिशय साधे पण प्रभावी घटक उपयोगी पडतात, जे शतकानुशतके आपल्या घरामध्ये वापरले जात आहेत. सर्वप्रथम तर आपण हळदीबद्दल बोलूया. हळद केवळ एक मसाला नाही, तर त्यात असे नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. म्हणूनच प्राचीन काळापासून हळदीला प्रत्येक घरातील उपचार विधीचा एक भाग मानलं गेलं आहे. आता आपण आल्याकडे वळूया. आलं हे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं. जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा पोषक तत्वे सांध्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात. यामुळे सांध्यांचा ताठरपणा आणि जडपणा कमी होऊ शकतो. आता कल्पना करा की हळद आणि आलं जर एकत्र केलं तर एकीकडे सूज कमी होते तर दुसरीकडे रक्ताभिसरण सुधारतं आणि इथूनच खरा परिणाम सुरू होतो. पण गोष्ट अजून संपलेली नाही. आता त्यात आणखी काही घटक जोडले जातात. ते म्हणजे जवस, शेंगदाणे, मेथी, जिरे आणि पुदिना. जवस शरीराला आतून आधार देते. त्यात नैसर्गिक चरबी असते जी सांध्यांना वंगण घालण्यास मदत करू शकते. शेंगदाणे ऊर्जा आणि शक्ती देतात. विशेषतः ज्यांना वयानुसार अशक्तपणा जाणवू लागतो त्यांच्यासाठी मेथी शरीराची चयापचय क्रिया संतुलित करण्यास मदत करते आणि सूज नियंत्रित करण्यासही हातभार लावत असते. जिरे पचनशक्ती मजबूत करतात, जे खूप महत्त्वाचं आहे, कारण खराब पचनामुळे शरीर पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. पुदिना चव आणि सौम्य ताजेपणा दोन्ही देतो. जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हा एक साधी दिसणारी चटणी तयार होते, परंतु तिचे परिणाम शरीराच्या आतपर्यंत पोहोचतात. ही चटणी बनवायला खूप सोपी आहे. पण आधी एक महत्त्वाची गोष्ट, हा काही जादुई उपाय नाही. ही एक पूरक आहाराची सवय आहे. याचा उद्देश तात्काळ परिणाम देणं नाही, तर हळूहळू आधार देणं हा आहे. जर कोणी एका दिवसात नाहीशा होण्याची अपेक्षा करत असेल तर ती एक गोष्ट चुकीची आहे. खरा बदल हळूहळू होतो. 2 ते 4 आठवड्यांमध्ये शरीर थोडं हलकं वाटू लागतं, सकाळचा ताठरपणा कमी होतो आणि चालणंसुद्धा सोपं होतं. पण जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. हलकं चालणं, पुरेसं पाणी पिणं आणि थोडीशी हालचाल करणं या सर्वांमुळे चांगले परिणाम मिळतात. आता या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या खास चटणीबद्दल बोलूया. हा काही जादुई उपाय नाही, पण आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या आधार देण्याचा एक सोपा मार्ग आहे, ज्याचा तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करू शकता. ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची गरज नाही, फक्त काही सामान्य घरगुती साहित्य जे जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरामध्ये आढळतं. सर्वप्रथम आहे ती म्हणजे ताजी हळद घ्या. सुमारे 1 इंच लांबीचा एक छोटासा तुकडा. तो स्वच्छ धुवा आणि किसून घ्या. हळदीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील नैसर्गिक घटक जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात. आता तितकंच ताजं आलं घ्या, तेही किसून घ्या.
आलं शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं, ज्यामुळे पोषक तत्वे सांध्यांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतात आणि ताठरपणा कमी होतो. आता हे दोन्ही घटक एका लहान पातेल्यामध्ये अगदी मंद आचेवरती ठेवून 1 ते 2 मिनिटे गरम करा. तुम्ही थोडं मोहरीचं तेल याच्यामध्ये घालू शकता. ते जास्त शिजणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. फक्त हलका सुगंध येईपर्यंत गरम करा. याचं कारण अगदी सोपं आहे. हळदीतील काही नैसर्गिक घटक हे चरबीसोबत संयोग पावतात, जे शरीराद्वारे अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात. त्यामुळे हलकं तेल मदत करतं. आता पुढचा महत्त्वाचा घटक घालूया, ते म्हणजे जवस. जवस हलकेसे भाजून घ्या. ते थेट दळून वापरता येतं. त्यामध्ये असलेले नैसर्गिक ओमेगा फॅटी ॲसिड शरीरासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. ते सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यास आणि शरीरातील द्रवता कमी करण्यासही मदत करू शकतात. यामुळे अशा समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. यानंतर येतात ते म्हणजे शेंगदाणे. हलके भाजलेले शेंगदाणे घ्या आणि ते जाडसर वाटा. शेंगदाण्यांमधून ऊर्जा आणि आरोग्यदायी चरबी मिळते, ज्यामुळे दीर्घकाळ शक्ती टिकवून ठेवण्यास मदत होते. आता त्याच्यामध्ये मेथी घाला. मेथीचे दाणे देखील खूप फायदेशीर मानले जातात, विशेषतः ज्यांना वाढत्या वयानुसार सांधेदुखी किंवा चयापचयाच्या समस्या जाणवतात त्यांच्यासाठी. मेथी शरीरातील संतुलन राखण्यास मदत करते. यानंतर येतात ते म्हणजे जिरे. जिरे एक लहानसा मसाला असूनही पचनक्रिया सुधारण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा पचनक्रिया चांगली असते तेव्हा शरीर सांधे आणि हाडांसाठी आवश्यक पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते. शेवटी ताजा पुदिना घाला. आणि पुदिना केवळ चवच वाढवत नाही, तर हलका ताजेपणा देखील देतो. तो चटणीची चव संतुलित करतो आणि तिला अधिक स्वीकार्यसुद्धा बनवतो. आता हे सर्व साहित्य एकत्र करून ते पाट्यावरती किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटा. ते जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. जे घट्ट सॉससारखं असावं. आता प्रश्न येतो की ते कसं घ्यावं. तुम्ही दिवसातून 1 ते 2 चमचे घेऊ शकता. ते पोळीसोबत, डाळीमध्ये मिसळून किंवा जेवणासोबत सुद्धा खाऊ शकता. रिकाम्या पोटी घेण्याऐवजी जेवणासोबत घेणं अधिक चांगलं आहे, कारण यामुळे त्याचं शोषण सुधारू शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोस खूप जास्त वाढवू नका. नेहमी एका चमच्यासारख्या कमी प्रमाणामध्ये सुरुवात करा आणि नंतर तुमच्या शरीराच्या प्रतिसादानुसार हळूहळू वाढवा. बरेच लोक विचारतात की याचा परिणाम कधी दिसेल. याचं उत्तर सोपं आहे. हा काही झटपट उपाय नाही. हे केवळ काम करतं. काही लोकांना साधारणपणे 2 ते 3 आठवड्यांमध्ये थोडे बदल जाणवू शकतात. आणि जसं की सकाळी उठताना थोडंसं सोपं वाटणं, चालताना कमी जडपणा वाटणं किंवा दिवसभर कमी थकवा जाणवणं. तथापि याकडे एक स्वतंत्र उपाय म्हणून पाहू नये हे महत्त्वाचं आहे. ही केवळ एक आधार प्रणाली आहे. हलकं चालणं, पुरेसं पाणी पिणं आणि काही स्ट्रेचिंगसोबत घेतल्यास याचे परिणाम आणखी चांगले होऊ शकतात. आता खूप महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या जुनाट आजार असतील किंवा ती औषधं घेत असेल, तर असे कोणतेही घरगुती बदल सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक शरीर हे वेगळं असतं आणि प्रत्येक व्यक्तीची स्थिती ही अद्वितीय असते. काही लोक लवकर प्रतिसाद देतात, तर काहींना वेळ लागतो. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देते. सुमारे 65 वर्षांचा एक माणूस बऱ्याच काळापासून गुडघेदुखीने त्रस्त होता. सकाळी उठल्यावर त्याला गुडघे आखडल्यासारखे वाटायचे. सुरुवातीला तो केवळ औषधांवरतीच अवलंबून होता, पण आराम मर्यादित होता. मग त्याने हळूहळू आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. हलक्या नाश्त्याच्या आहारामध्ये समावेश केला, पाणी पिण्यास सुरुवात केली आणि यासारख्या नैसर्गिक चटण्यांचा आहारामध्ये समावेश केला. पहिल्या काही आठवड्यांमध्ये फारसा बदल काही जाणवला नाही, पण सुमारे 1 महिन्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सकाळी उठणं आपलं सोपं झालं आहे आणि दिवसभर त्यांना कमी थकवा येत होता. हा बदल अचानक झाला नाही, तो हळूहळू झाला. या संपूर्ण दृष्टिकोनाचं हेच सर्वात मोठं सत्य आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही चटणी शरीरात कशी कार्य करते. बघा, आपल्या शरीराला वेदना एकाच कारणामुळे होत नाही. हा अनेक लहान घटकांचा एकत्रित परिणाम असतो. जसं आपलं वय वाढतं तसतसं सांध्यांमधील आधार हळूहळू कमी होतो. सौम्य सूज दीर्घकाळ टिकू शकते आणि रक्ताभिसरण पूर्वीसारखं सुरळीत राहणार नाही. जेव्हा तुम्ही हळद, आले, जवस, मेथी, जिरे आणि शेंगदाणे आणि पुदिना यांसारखे घटक एकत्र करता, तेव्हा ते शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. हळद आणि आलं सूज कमी करण्यास मदत करते. जवस आणि शेंगदाणे शरीराला निरोगी चरबी पुरवतात, ज्यामुळे सांध्यांची लवचिकता टिकून राहते.
मेथी आणि जिरे पचनक्रिया आणि अंतर्गत संतुलन सुधारण्यास मदत करतात आणि पुदिना सौम्य ताजेपणा व संतुलन प्रदान करतो. हा एकच उपाय नसून शरीराच्या विविध भागांना आधार देणारे एक व्यापक मिश्रण आहे. आता कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगावी यावर चर्चा करूया. जर तुम्हाला जास्त आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर पुदिना आणि आल्याचं प्रमाण मर्यादित ठेवणं चांगलं. जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हळदीचा वापर करा. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर ती टाळणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही मधुमेह किंवा रक्तदाबाची औषधे घेत असाल तर आहारामध्ये कोणताही नवीन बदल सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आता खरा फरक येतो कुठून? खरा फरक हा केवळ चटणीमुळे येत नाही तर तुमच्या रोजच्या सवयींमुळे येतो. जर तुम्ही दररोज थोडंसं चालायला सुरुवात केली, हलकंसं स्ट्रेचिंग केलं, पुरेसं पाणी प्यायलात आणि एकाच जागी जास्त वेळ बसणं टाळलं तर तुमचं शरीर हळूहळू तुम्हाला चांगला प्रतिसाद देतं. आता एक साधी सोपी सत्य तुम्ही समजून घ्या. वृद्धत्व हे काही थांबवता येणारी गोष्ट नाही, पण शरीर कमजोर व्हायलाच पाहिजे असंही नाही. अनेक लोक 60 वर्षानंतरही सक्रिय राहतात, फारशा अडचणीशिवाय चालतात, स्वतःची कामे करतात आणि जीवनाचा आनंदही घेतात. आणि अनेक लोक वाढत्या वयानुसार स्वतःवरती मर्यादा घालतात. फरक फक्त काळजी आणि सातत्याचा असतो. जर तुम्ही तुमच्या शरीराला दररोज थोडासा जरी आधार दिला तर ते तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल. आता तुम्ही जाण्यापूर्वी एक छोटीशी सूचना आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरातील लोकांनासुद्धा ती नक्की सांगा, ज्यांना सकाळी अंग आखडण्याचा, गुडघेदुखीचा किंवा मग ताठरपणाचा त्रास होतो. आणि जर तुम्हाला अशी सोपी, घरगुती आणि व्यावहारिक आरोग्यविषयक माहिती मिळावी असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही क्लिष्ट गोष्टींबद्दल बोलत नाही तर साध्या वास्तविक जीवनातील सत्रांबद्दल बोलतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.